लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातून ही मोठी बातमी समोर येते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुळीपाडा रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना समोर आलेली आहे. अचानक कोसळलेल्या दरडीमुळे नांदगाव, कोहळी, खरवळ यांसह 10 ते 15 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे, तर नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. माझं नाव दीपक नारायण गवळी, राहणार नांदगाव, कोहळी. मी काय म्हणजे दवाखान्याच्या कामानिमित्त मी जात होतो. घाटात आलो इथं, ते मोठं डोंगर डायरेक्ट कोसळून रस्त्यावरती. आमची रस्त्याची जाण्या येण्याचा मार्ग हाच एक आहे. हा नेहमी म्हणजे डायरेक्ट आडूनच टाकलेला आहे हा. तर प्रशासनाला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर हे दूर करावं, म्हणजे आमचं जाणं येणं तरी सोपं होईल. नांदगाव, कोळी इथे रहिवासी असून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार होतो. पण जे नांदगाव, कोळी, खरवळ रोड आहे वेळुंजापासून खाली जाणारा, तिथे मोठ्या प्रमाणात डायरेक्ट डोंगर घसलेला आहे रस्त्यावरती. तर पूर्ण ज्या गाड्या येणारे जाणारे दळणवळण पूर्ण थांबलेला आहे, पूर्ण ब्लॉक झालेला आहे. तरी संबंधित PWD असेल, PMJ वाले असतील, त्यांनी तात्काळ या दरड हटवावी आणि जे काही कामगार वर्ग आहेत, दवाखान्यात जाणारे पेशंट आहेत, त्यांना जी अडचण झाली ती दूर होईल. किंवा शिक्षक वर्ग पण आले होते, तर तिथून ते वापस गेले. कारण दरड ही मोठ्या प्रमाणात पडली असल्यामुळे गाड्या येणे जाण्यासाठी दळणवळण पूर्ण थांबलेलं आहे. तर सदर या घटनेची तात्काळ दखल घ्यावी आणि ही दरड लवकरात लवकर बाजूला करण्यात यावी. घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली असून दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जाते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.